बरोबर बरोबर एकदम बरोबर. पण शिरोरेषा दिलेली नाही, म्हणजे टोपी दिली नाही. अजून कोण काढतो? अजून असू नका, तो प्रयत्न तरी करतोय. बरोबर. पुढे आणि तिकडनं बस. आता तो एक तर नमुना वेळ तुझा शाबास, याने छान काढला. याला मार्क 100 पैकी 80 मार्क. डावखोरा कोण आहे? डावखोरा डावखोरा सागर ये. तुम्हाला माहितीये का अमिताभ बच्चन पण डावखोरा आहे? नाही, त्याची त्रिपण पद्धत लागली. हुशार आहे, हुशार. डाव करा, एक डाव डाव करा. आता कोणीच नाही येणार. सगळ्यांनी लक्षात आले सगळ्यांना. आता कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. पुढे सर भिंती दुसऱ्या लाईन मध्ये हे बा. हा प्रती कुठून यायचं बघा, तुम्ही नीट लक्ष घ्या. तिथून सुरुवात केलेली आहे मी. हा तिथून सुरुवात केलेली आहे श काढायला. इथे संपला. बघा आहे हा जो वरचा थोडासा भाग आहे ना, थोडासा या रेषेच्या वरती पाहिजे. आलं का लक्षात? आणि हे तुटक पाहिजे. त्या दिशेने अक्षर लेखन व्हायला पाहिजे. आता कोणी कोणी कसं काढतं अक्षर लिहिताना? आता उदाहरणार्थ अ काढायचं असेल तर ती एक ठराविक दिशा ठरलेली आहे. अ काढायची दिशा ठरलेली आहे. कसं काढला पाहिजे? बघा मी इथून सुरुवात केली. आपली वर्णमाला जी आहे ना ती वरून खाली लिहित येणारी असते. उर्दूची डाव्या बाजूने सुरू होऊन उजव्या बाजूकडे तिकडे येते. का उजव्या बाजूने डाव्याकडे येत असते. काय नेमकं
उजव्याकडून डाव्याकडे. आपण कसं लिहितो मराठी? आपण डाव्याकडून उजवीकडे येतो. आपण असं लिहितो ना, डावी बाजू म्हणजे इकडची बाजू, मग आपण डावीकडून येत जातो उजव्या बाजूकडे. तर उर्दू मध्ये कशी पद्धत असते? उजवीकडून अशी डाव्या बाजूने अशी म्हणजे इकडे येत असते. तर बघा आता हा अ जो आहे ना, तो इथून सुरुवात करायचं. आपण इथे यायचं, इथे यायचं, हे त्या प्रमाणानुसार यायला पाहिजे. काही जण काय करतात, अ काढताना असा अ काढतात. त्यामुळे काय होतं, प्रमाणबद्धता आणि त्याचं हे सगळं खराब होऊन जातं. आता काहींना विनाकारण वेलांटी, मात्रे हे अक्षराच्या प्रमाणापेक्षा जास्त मोठे द्यायची सवय असते. आता समजा आपलं शरीर आहे, जर तुमच्यापैकी एखाद्याचं नाक नेहमीपेक्षा जर जास्त झालं तर तुम्ही काय करता, त्याला चिडवता, हसता, बरोबर? तसं अक्षराचं पण शरीर प्रमाणबद्धता आहे. जर तुम्ही कमी जास्त लिहिलं, आता हा अक्षर असं जर लिहिलं तर हे बाजूपेक्षा जास्त. आपला तिसरा नियम काय म्हणतो, मग ही जी मुख्य रेषा आहे, या मुख्य रेषेच्या निम्मे हा मात्र यायला पाहिजे की नाही, तर तो हा जास्त झाला.